हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या किचनमध्ये ह्या वस्तू नेहमी भरून ठेवत जा. घरातील वस्तू संपायच्या आत जर तुम्ही ह्या आणल्या तर घरात भरभराटी येते. कारण आपल्याला तोंडून हा शब्द येत नाही. कारण नाही म्हणलं की निगेटिव्हिटी येते. बघा, घरात सगळं भरलेलं असलं की घरात प्रसन्न वाटते. ह्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घरात आपल्याला बरकता येते. प्रत्येक स्त्रीचे स्वयंपाकघर हे जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणून स्त्रीने स्वयंपाकघराचा जास्त काळजी घेतली पाहिजे. ह्या वस्तू आपण नेहमी आपल्या घरात भरून ठेवल्याने आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास कायम आपल्या घरात राहतो व आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही. घराची प्रगती होते, भरभराटी येते. दिवस-रात्र अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम तांदूळ भरून ठेवायचे आहे. घरात आपल्याला थोडे शिल्लक असताना दुसरे तांदूळ आणायचे आहे. तर बघा, तांदूळ हे आपण शुभ कामाला वापरतो. असे आपल्याला म्हणजे कुठल्याही पूजेला ह्याला तांदूळ आपण अक्षदा म्हणून ह्याच्यात वापरतोच. आणि आपल्याला ओटी भरताना सुद्धा आपण तांदूळ वापरतो. तर देव राशीत ठेवण्यासाठी तांदूळ वापरतो. हे बहुगुणी तांदूळ आपल्या घरात असल्यास अन्नपूर्णा माता प्रसन्न होते. आणि दुसरी वस्तू म्हणजे गहू. गहू पण हे शुभ कामात वापरतो. कलश मांडणीसाठी करतो. गहूचा वापर करत असतो. आणि बघा, देवांचा नैवेद्य अर्पण करताना ताटांमध्ये आपण गव्हाचीच पोळी करतो. त्यामुळे हे सोन्यासारखा गहू तुम्ही संपायच्या आतच आणायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साखर. साखर बघा, साखर ही गोड आहे आणि कुठलेही नैवेद्य अर्पण करताना त्यात आपण साखर ही असतीच. गोड वातावरण तयार होते हे साखरेमुळे आणि घरातही सकारात्मक वातावरण तयार करते. तर आपल्या देवाच्या जवळ ठेवण्यासाठी साखर आपण म्हणजे नैवेद्य ठेवत असतो आणि ही साखर ही घरातही गोडवा तयार करते. म्हणूनच ही साखर संपायच्या आत तुम्हाला दुसरी साखर आणायची आहे. थोडी तुम्ही एक चमच्याभर का होईना साखर आधी घरात ठेवायची आणि नंतर दुसरी आणायची. कारण घरात संपायच्या आधी जर आणलं तर आपल्या घरात त्यातूनही सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला एक मीठ आणायचं आहे. तर मीठ सुद्धा हे तुम्हाला आपल्याला संपायच्या आतच आणायचं आहे. कारण मीठ हे लक्ष्मी मातेचं रूप आहे आणि ती समुद्र मंथनातूनच तयार झालेलं आहे. तर त्यामुळे घरातली आपली प्रगती होते. 100% पहा, अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्नच होते. मीठ हे घरातील बरकता असते. ऊर्जा हे म्हणजे आपल्याकडून तयार करून घेते. सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि तुम्ही हे मीठ सुद्धा हे छोट्या-छोट्या वाटीमध्ये भरून टॉयलेट बाथरूममध्ये ठेवल्याने आपले राहू, केतू ग्रह चांगले होतात. नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. हे मीठ तुम्ही 15 दिवसाला वाटीतले बदलायचे आणि नवीन मीठ ठेवायचे त्या वाटीमध्ये. असं जर केल्याने आपण पाहिले तर आपले ग्रह सुद्धा शांत होतात, राहू, केतू आणि घरात सुद्धा नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. तर तुम्ही हे करून बघा. आणि चौथी गोष्ट 5वी गोष्ट म्हणजे हळद. ही साक्षात लक्ष्मी नारायणाचे रूप आहे. तर बघा, प्रत्येक गोष्ट म्हणजे शुभ कार्यात आपण हळद आधीच वापरत असतो आणि स्वयंपाकघरात हळद वापरली जाते. आयुर्वेदिक औषधात पण हळद वापरली जाते. अशी बहुगुणी हळद घरात कधीही संपू देऊ नका. घरात म्हणजे तुमच्या जर घरात राहिली तर आपल्याला म्हणजे लक्ष्मी नारायण आपल्यावर प्रसन्न होतात. हळदीचा बहुगुणी उपाय म्हणजे आहेच आणि त्यामुळे ही आपल्या घरात भरूनच ठेवायला पाहिजे. कुठली पहा, आपण लागले की जखम झाली की लगेच त्याच्यावर हळद टाकतो. अशा ह्या कुठल्याही छोट्या-छोट्या गोष्टीसाठी हळद फार उपयोगी वस्तू आहे. त्यामुळे ही आपण लक्ष्मीनारायणचं रूप म्हणून आपल्या घरात कधीही संपू द्यायचं नाही. आणि ह्या घरात भरून ठेवल्याने ह्या सगळ्या वस्तू घरात अडथळे येत नाहीत. घरात सुख शांती प्राप्त होते. त्याच्यामुळे हे घरात सगळं भरून ठेवल्याने घरातील वातावरण हे सकारात्मक तयार होते. प्रसन्न वातावरण तयार होते. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपण नियमित जर घरात आणून ठेवल्या, तर घरातील प्रगती कधीच थांबत नाही. त्यामुळे घरातील आपल्याला भरभराटी वाढते, सुख शांती, ऐश्वर्य प्राप्त होते. त्यामुळे हे तुम्ही नियम करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.